मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणीसंग्रहालय, उड्डाणपूल आणि एसटीबी प्लांट या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. भुयारी गटारी व अमृत योजना या कामांची प्रगती तपासली आणि ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. देगाव एसटीपी आणि एनटीपीसी देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून एसटीपी प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसीला देण्यावर चर्चा झाली. या बदल्यात एनटीपीसी महानगरपालिकेला 72 एमएलडी क्षमतेची पाण्याची पाईपलाईन देणार आहे. प्राणी संग्रहालय विकास 2025 ते 2030 या 5 वर्षांचा विकास आराखडा तयार आहे. एनटीपीसीच्या सीएसआर निधीतून आणि डीपीसीमधून निधी मिळाला असून उर्वरित निधीबाबतही चर्चा झाली. उड्डाणपूल प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिक अडचणींवर चर्चा होऊन शासनाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. परदेशी यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना उत्तम सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.